विविध मागण्यांसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज सोमवारी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढण्यात आली असून यामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले असून जलील यांच्या ताफ्यात हजारो गाड्या सामील झाल्याने आणि हा ताफा समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे निघाल्याने समृद्धी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी पत्रकाराने जलील यांना प्रश्न विचारला की रस्त्यावर पोलिसांनी तुम्हाला अडवलं का? या प्रश्नाला उत्तर देताना जलील यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करत आप मुझे पहचानते नहीं शायद असे म्हणत मला कोणीही थांबवण्याची हिम्मत केली नाही असा संदेशच दिलाय। यावेळी इम्तियाज जलील म्हणाले की सध्या मी पाहतोय की मुस्लिम आणि इस्लाम धर्म आणि आम्हाला आमच्या जीवापेक्षा जास्त प्रिय असलेले मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बाबतीत जे काही वक्तव्य केले जात आहेत त्या गोष्टींना आमचा विरोध असून कोणीही अन्य कुठल्याही धर्माच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये। आम्हाला असं वाटतं की असा एखादा कायदा राज्यात व्हावा ज्यामुळे इतर धर्माच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे। रामगिरी महाराज आणि राणेंच्या मुलाला शिक्षा झाली पाहिजे। या राज्यामध्ये कायदा आणि कानून आहे असा संदेश गेला पाहिजे असे म्हणत जलील यांनी नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली आज सकाळी समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे निघाली। हजारोंच्या संख्येने वाहने समृद्धी महामार्गावर चढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली। जागोजागी एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव या तिरंगा रॅलीला जोडले जात असल्याने एक मोठा ताफा समृद्धी महामार्गावर दिसून आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या तर काही वाहने विरुद्ध दिशेने जात असल्याने पोलिसांनी त्यांना शिस्त लावली। बनना चाहिए कि किसी ने भी किसी दूसरे मज़हब के बारे में कोई गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करना चाहिए। जो आज खुलेआम हम देख रहे हैं कि मुसलमानों के ऊपर, इस्लाम धर्म के ऊपर और हमारे जान से भी अजीज़ पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जिस तरीके की बातें, तो हम चाहते हैं कि ऐसा कोई क़ानून बने कि जिसके तहत इन लोगों को सज़ा मिले, रामगिरी को सज़ा मिले, राणे का जो लड़का है उसको सज़ा मिले और कायदा है इस राज्य के अंदर, कानून है इस राज्य के अंदर, ये पैगाम जाना चाहिए। आप मुझे पहचानते नहीं है शायद, मेरा ख्याल है।